यानंतरची बातमी आहे नांदेडमधून। नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षकाची दादागिरी पाहायला मिळाली। उपचारासाठी आलेल्या मुलाला उलटी झाल्याने संताप या ठिकाणी या सुरक्षा रक्षकाचा पाहायला मिळाला। आधी उलटी साफ करा मगच उपचार करू असा दबाव सुद्धा या सुरक्षा रक्षकाने या मुलाच्या वडिलांवरती टाकलेला होता आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला। एका मुलाच्या डोक्याला मार लागलेला होता आणि जेव्हा त्याचे वडील या महाविद्यालयामध्ये त्याला घेऊन आले त्याच्यानंतर त्याला उलटी झाली। मात्र हीच उलटी साफ करण्यासाठी या सुरक्षा रक्षकाने त्याच्या वडिलांवरती दबाव टाकला। आधी तुम्ही उलटी साफ करा आणि मगच आम्ही तुमच्या मुलावरती उपचार करू असा थेट जो दम आहे तो या सुरक्षा रक्षकाने दिलेला होता। मात्र या सुरक्षा रक्षकावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे रुग्णांवरती जर अशा प्रकारचे हाल जर उद्भवणार असतील तर त्यांच्या जीवाचा सुद्धा प्रश्न आता या निमित्ताने ऐरणीवर आलाय। या माणसाला साफ करायला लावता तुम्ही।